वरं पुण्डलिकाय धात्रो मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगारू प्रथम गया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कयसे बोलणे शिवरायांचे कयसे चालणे शिवरायांची सलगी देणे कयसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधेजे तो योग राज्य साधनाची लगबग कयसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित तृणवत मानावे यहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सरळ पथ सोडून शिवभक्ता वक्र पथाने तू जाऊ नको ज्या संगतीने दुर्गुण वाढेल संगत तयाची धरू नको द्वारी तुझी आला याचक विनमुख त्याला लावू नको गरीब दुःखी अंध पंगुंना सहाय्य करण्या विसरू नको कर्ज कुणाचे बुडवू नको रे ठेव कुणाची लपवू नको शिवराय तृण ठेवण विसरती आदर्श तयांचा विसरू नको जन्मदाते शिवदैवत आपुले वंदन करण्या लाजू नको बालपणी जे कष्ट सोसले जाणीव तयांची विसरू नको परणारी या माता भगिनी
पाप वासना धरू नको, शिवरायांचे स्मरावे विचार, कधी अबला छळू नको. मद्यपान वा जुगार मटका, नसेचा खेळ तू खेळू नको. या जीवनाचे होईल सार्थक, शिवकार्या वार करी धर्मा तू सोडू नको. विठ्ठल विठ्ठल थोडा बेस राहू द्या. पायक तो जाणे पायकीचा भाव, लग बग ठाव चोर वाटा. आपणा राखोनी ठकावे आणि घ्यावे सकळीक हिरोनिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिवकीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला हा अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी संत श्रेष्ठ वात्सल्याचे आस, कैवल्याचा ध्यास, जगताचा गुरु, तिमिरांधांचा तारू, खळांचा काळ आणि संस्कारांची माळ असणारे, आईपेक्षा ज्यांची माया अपार आहे आणि बापापेक्षा ज्यांचा अधिकार महान आहे, अशा देहुगाव निवासी असणाऱ्या तुकोबारायाच्या गाथेतील पाईक प्रकरणातील हा 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. विठ्ठल ध्रुवपदासहित 5 चरणाच्या असलेल्या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्या पट्ट शिष्याला यशाचा मंत्र आणि सफलतेचं तंत्र सांगतात. पण हे तंत्र सांगण्या अगोदर ते काही आडाखे बनतात, काही अटी घालतात, काही नियम सांगतात. ते नियम असे की हे जे यशाचं सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे ते जर समजावून घ्यायचं असेल तर पायक तो जाणे पायकीचा भाव. अगोदर तुम्हाला पायीक व्हावं लागेल, त्याच्याशिवाय मी काय सांगतो हे तुम्हाला कळणार नाही. आणि कळल्याला जर सत्यात आणायचं असेल तर लगबग ठाव चोर वाटा. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील चोर वाटा माहीत असणारी चपळ माणसं तुम्हाला मिळवावे लागतील. आणि अशा या चपळ माणसाच्या हातून काय करून घ्यायचंय, आपणा राखोनी ठकावे आणि घ्यावे सकळीक हिरोनिया. आपण स्वतः सुरक्षित राहायचं, समोरच्याचं सर्वस्व हिरावून घ्यायचं. पण हे सर्वस्व हिरावून घेत असताना येऊने दे लाग लागुने दे माग. ज्या वाटेनं तुम्ही जाल नि ज्या वाटेनं तुम्ही परत याल ती वाट, तो मार्ग तुमच्या शत्रूला कळता कामा नये. कारण रयत ही चिरंजीवी असते आणि राजा हा चिरंजीवी नसतो, तो येत जात असतो. म्हणून या रयतेच्या केसालाही धक्का लागता कामा नये. कारण तुम्हाला या ईश्वरी कार्यामध्ये मदत करणारे कोणी जमीनदार नसतील, कोणी सावकार नसतील, कोणी वतनदार नसतील, ज्यांच्या घरामध्ये चूल जळत नाही, ज्यांना घालायला वस्त्र नाही, ज्यांना राहायला घर नाही, अशी माणसं तुम्हाला मदत करतील. म्हणून या रयतेच्या केसालाही धक्का लागता कामा नये. म्हणून येऊने दे लाग लागूने दे माग. आणि बाळराजे तुम्ही जर एवढं करू शकला तर पायिका त्या जगस्वामी माने, अवघ्या जगाचे तुम्ही स्वामी होऊन जाल. म्हणून लक्षात ठेवा, हे जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. युक्रेनवरती रशियानं आक्रमण केलं आणि दुसऱ्याच दिवशी युक्रेननं जाहीर केलं, अब हम गोरिला युद्ध खेलेंगे. हे गोरिला युद्ध जगाच्या पटलावर ज्या शिष्यानं नेण्याचं काम केलं त्या शिष्याच्या गुरुनं त्यांना हा कानमंत्र दिला. तोच जगामध्ये गनिमी कावा म्हणून प्रसिद्ध झाला. म्हणून ते म्हणतात पायिका त्या जग स्वामी माने. म्हणजे जिथं अन्याय होतो, जिथं शस्त्र कमी आहेत पण आत्मविश्वासाची गरज आहे, अशा ठिकाणचे तुम्ही स्वामी होऊन जाल. पण हे करत असताना ऐसे जन केले पायिके पायिक, जया कोणी भीकण घालती. तुम्ही जे ईश्वरी राज्य स्थापन करू इच्छिता त्या ईश्वरी राज्याला निष्ठावंत माणसं पाहिजे असतील तर ही माणसं तुम्हाला तुमच्या वेशीच्या बाहेर मिळतील. ज्यांना कोणी आजपर्यंत साधी भीक सुद्धा घातली नाही अशी 18 पगड जातीची माणसं तुम्हाला मिळवावी लागतील. कारण प्राण जाय लेकिन वचन ना जाय. लाख मेले तरी चालतील पण लाखोचा पोसिंदा वाचला पाहिजे, हा भाव फक्त गरीबाच्या मनामध्ये निर्माण होतो. वर्तमानामध्ये सुद्धा गरीब हा निष्ठावंत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून ते म्हणतात ऐसे जन केले पायिके पायिक, जया कोणी भीकण घालती. आणि बाळराजे जर तुम्ही एवढं करू शकला
तर तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक कैसे, तानाजी येसाजी सूर्याजी बाजी मुरारबाजी सारखे 18 पगड जातीचे जीवाला जीव देणारे आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती व्हायलाही मागं पुढं न पाहणारे, तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक आणि बडिया तो नाईक त्रैलोकीचा. बाळराजे, जर तुम्हाला हे युद्धतंत्र वास्तवात आणता आलं तर तुमच्यासारखा बलवान राजा या ब्रह्मांडामध्ये सुद्धा नसेल, या त्रिलोकामध्ये सुद्धा नसेल. विठ्ठल विठ्ठल थोडासा परिहार असा. आता आपल्या हातामध्ये फक्त 55 मिनिटं राहिलेले आहेत आणि या म्हणजे मी आभार मानतो ग्रामस्थांचे भाऊचे. खांदेकरी एवढे जोरात दिले, त्यांच्या खांद्यावरून उतरावंसच वाटत नव्हतं. तुम्ही म्हणता महाराज पुण्याहून येता येता याच्या डोक्यात वारं शिरलं का माती शिरली. आमच्या वारकऱ्यांना हा खांदेकरी म्हणतो. जे घराच्या बाहेर नेऊन स्मशानात नेऊन जाळतात त्यांना सुद्धा खांदेकरी म्हणतात. पण त्या खांदेकऱ्यामध्ये आणि या खांदेकऱ्यामध्ये थोडं अंतर आहे. त्या खांदेकऱ्याचे खांदे उतरावे लागतात आणि यांचे खांदे कुरवाळावे लागतात. यांचे खांदे कुरवाळल्याशिवाय ब्रह्मानंद प्राप्ती होत नाही. कितीही क्वालिटीचा महाराज आणा, पण जर असे वारकरी नसतील, लक्षात ठेवा, असं कधी कधी माणसाला भास होतो डोळे बंद केल्यानंतर, असं वाटतं की आपण इंद्रायणीच्या घाटावरतीच कीर्तन करायला उभे राहिलोत की काय. कारण ही आळंदीमध्ये साधना केलेली वाणी आहे, ती कधी वाया जाणार नाही. म्हणून या सर्व टाळकऱ्यांकरिता, वारकऱ्यांकरिता, गायकांकरिता आपण एकदा जोरदार टाळ्या वाजू. आणि मध्ये मध्ये तुम्ही टाळ्या पण वाजवत होतात, याचा अर्थ तुम्ही प्रत्येक दिवशी त्यांच्याकरिता टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या वाजवल्यानंतर पोटातून भस्कन बिल बाहेर आलं असं काही आपल्या गावामध्ये घडलं नसेल याचा मला विश्वास आहे. म्हणून तर तुम्ही टाळ्या वाजवत नाही. तर काही गावात पोटातून बिलच बाहेर येतात गप्पा गप, लोक टाळ्या वाजवत नाही. हे किती क्वालिटीचे गायले तर लक्षात ठेवा. एखादा महाराज येतो 2 तास नाचतो निघून जातो. नाचतो याच्यासाठी म्हणलो नाचू कीर्तनाच्या रंगी. इथं नाचायचं असतं, पण आपण इथं नाचायचं सोडून दिलं आणि डीजे पुढं नाचवलं. तुमच्या गावाचं वैभव असं की गाणारे 4-4 आणि 5-5 आहेत. एखाद्या गावात एक बी मिळत नाही. पण खंत एवढी वाटली की यांच्या आवाला साजेसे असे टाळकरी असायला हवे होते, मग मात्र या कीर्तनाचं चक्री कीर्तन झाल्याशिवाय राहिलं नसतं. पण असो, तुम्ही अंदाजाने बसलात, याचा अर्थ हे अंतर महाराज समजा पिसाळलाच. एवढं अंतर का असतं ते काही कळत नाही, पण ठेवतात. बऱ्याच गावामध्ये असं अंतर ठेवतात. समजा महाराजाच्याच अंगात आलं तर त्याला खेळायला जागा असावी. असो, माता भगिनींची उपस्थिती पाहिली आणि इकडं बाप्यांची उपस्थिती पाहिली तर सगळे कामावरून दमून आलेले आहेत आणि घरी रिमोट घेऊन बरंच काय काय बघत आहेत. अशा अंगाचे ते असावेत. तरणेबाण सुद्धा नसतात, कारण अशा मोकार कामामध्ये त्यांना वेळ नसतो. त्यांचा सण एकच असतो, तो म्हणजे 31. एकच. ही खालून वाटून देती. असो, पण इथपर्यंत आणा, कारण अन्नदान करणं खूप सोपं आहे. ज्ञानदान फक्त वारकरी संप्रदायच करू जाणं, आणि तो 900 वर्षापासून करत आहे. आणि हे सर्व वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत. त्यात तुम्ही येता, लक्षात ठेवा. आम्हीच असतो तुम्हीच नसता तर महाराज पेटलाच नसता, गाणाऱ्याला सुद्धा आनंद वाटला नसता. हे वैभव म्हणजे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. आणि हे वैभव गावोगाव आहे, लक्षात ठेवा. दुसऱ्यांना पाट्या लावाव्या लागतात, बॅनर लावाव्या लागतात, सतसंग को चलो, सतसंग को चलो. इथं कोणाचा संघ नाही मिळाला तरी लोक येतात, कारण इथं लोकांना हरिनाम सप्ताह कुण्या एकाचा वाटत नाही, अख्ख्या गावाचा वाटतो. हे तर आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. नाही तर गुरु केला त्यो आणि गुरु केला ह्यो इकडं वडायला आणि तो तिकडं वडायला. लक्षात ठेवा. नवे शिष्य शाखा सांगो आयाचित लोका. तुकोबाराय म्हणतात, नवे मठपती नवे चाहुराची वृत्ती. आपली वृत्ती कशी आहे? पाण्यासारखी, संत चालणारे, कोणाला बरोबर घ्यायचं नाही. काडी आली तरी तो छानपैकी धीम्या अंतकरणानं पुढे जाते, आणि साप आला तरी सुद्धा तो धीम्या अंतकरणाने पुढे जातो. वारकरी संप्रदाय असाच शांत झऱ्यासारखा चालणारा आहे. म्हणून तर तो
स्वच्छ आहे. एखाद्या महाराज बिघडलाच तर त्याला खड्यासारखं उचलल्या जातं आणि बाहेर फेकल्या जातं. कारण या वारकरी संप्रदायाला चालक आहे, मालक नाही. म्हणून चालक बिघडला की त्याला बदलता येतं, मालक बिघडला की ते अख्खं घर बिघडून टाकतं. म्हणून वारकरी संप्रदायाची हीच सर्वात मोठी वैभवाची परंपरा जी आहे आपण इथं टिकवत आहात. याकरिता गायनाचार्य असणारे आमचे ओम महाराज जगताप असतील, ओमकार महाराज जगताप असतील, शिवाजी महाराज काकडे असतील, उद्धवबुवा शिंदे महाराज असतील, हिरामन महाराज शिंदे असतील, मृदंगाचार्य असणारे आमचे सानप महाराज असतील, अगदी गणेश महाराज असतील, आवाज देणारे पण असतील. जोरात येत असताना रस्ता बघितल्यानंतर वाटत नव्हतं एवढा जोरात आवाज इथं असेल म्हणून, पण आल्यानंतर आमचे नागेश महाराज म्हणाले आवाज बरा दिसतो. मी बोल बरा नाही, पुढं आल्यानंतर ते म्हणले आवाज जोरात दिसतो. एकाने मला विचारलं म्हणे महाराज तुकाराम महाराजाच्या काळात आहुजाचा माईक होता का कोणता होता? मी म्हणलो तेव्हा माईकच नव्हता. म्हणलं तेव्हा माईक नव्हता तरी तुकाराम महाराजाचं कीर्तन हजारो लोक ऐकायचे. मग तुमचा काय प्रॉब्लेम? अभंग तुकाराम महाराजाचा सांगणारा स्पीकर मेड इन चायनाचा आहे का? म्हणजे महाराज मेड इन चायनाचा आहे का असा त्यांचा भाव होता. मी म्हणलो त्या काळातली लोक, कारण मी 11वी 12वीला शिकवणारा गुरुजी लक्षात ठेवा. हा महाराष्ट्रातला एकमेव महाराज असा असेल जो शासनाचा 1,18,000 पगार महिन्याला घेतो. आमच्या पोराला सांगत असताना फलकावर लिहून देत असताना हातभर अंतरावर पोरग बसलेले, पण ते म्हणतं क्या कहा सर आपने? म्हणजे हातभर अंतरावर बसलेल्या सुद्धा ऐकू येईना. तुकोबारायाच्या काळामध्ये कीर्तनामध्ये सुई जरी पडली तरी श्रोत्यांना ऐकू यायची. अरे तुमच्या कानामध्ये तुम्ही हेडफोन असे घातले, वॉकिंगला चालल्यानंतर, सकाळी सकाळी चालायला चालल्यानंतर आपल्या जवळून जरी हेडफोनवाला गेला तर त्याच्या कानातलं गाणं आपल्या कानात येतं. म्हणजे त्याच्या कानात काय वाजत असेल? आमच्या काळामध्ये लग्नामध्ये बँड वाजवल्या जायचा, एक बी माणूस बँड ऐकायला जायचा नाही. पण आता गाणे लोक वाजवायला लागलेत, ऐकायला कोणीच नाही. गाणं हे ऐकण्याकरिता आहे. म्हणून पुण्यामध्ये सवाई गंधर्व संगीत महोत्सव होतो, तिथं वाजवण्याकरिता गाणं कधीच नसतं, ऐकण्याकरिता असतं. पण आपण उलट केलं, बँड हद्दपार केला आणि ऐकणाऱ्या गाण्यालाच वाजवणारं गाणं बजवलं. आणि म्हणून आमचा नवरदेव सुद्धा झिंगाट करायला लागला, विठ्ठल विठ्ठल. अशा या सुंदरशा वातावरणामध्ये विशेष म्हणजे भाऊंनी मला वाटतं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये काहीतरी आपल्या सेवेची ही तारीख दिली होती. माझ्या न्याहारी उपक्रमाशी संलग्न असणारे आमचे सुभाष भाऊ असतील, आमचे सेठजी असतील, या सर्वांना या निमित्तानं भेटण्याचा योग आला मायबापानं. खरं म्हणजे तुकोबाराय म्हणतात बाबा चारा बी खाऊ घाले नाही, पाणी बी पाजू नाही जिथं तुम्ही कीर्तन कराल. पण काळ बदलले, हे काय टाळण पेट्या खातील का? अरे तुम्हीच राशनचे गहून तांदूळ खायला लागले. लोक लई म्हणतात बरं का, काय म्हणले तुकाराम महाराज? अरे म्हणले ना बाबा, वावळ महाराजाला पगार मिळू शकतो, तो पाहिजे तसा येऊ शकतो, पण यांनी टाळण पकवाचं खावे का? हा, त्यांनी फक्त एखादं जीवनसत्व मिळेल, पण पोटात पोट भरणार अन्न मिळेल का? त्या काळामध्ये वस्तू विनिमय पद्धत होती. 12 बलुतेदारीमध्ये पैसा नव्हता. खळं सुरू झालं की अख्ख्या 12 बलुतेदाराला शेतकरी वर्षभराचं अन्न द्यायचा. इथला शेतकरी कशाचं काय, त्यो राशनचा आणायला लागला. पिवळं रॅशन कार्ड 12 एकर शेतीवाल्याला, पिवळं राशन. कारण ज्याला पत्रेच नाही त्याला कोणतंच नाही. मोबाईलनी एक सोय मस्त केली, लक्षात ठेवा. लाईट गेली 1 मिनिटाच्या आत, महाराज पळून जाऊ नये म्हणून बरं. विठ्ठल विठ्ठल. पण समय सूचकता आहे, लक्षात ठेवा. कुणी म्हणालं नाही आपापले मोबाईल लावा. अख्ख्या मोबाईलवर बी महाराज कीर्तन होऊ शकतं बरं का. असो, पण नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. भाऊंची ख्याती तुम्हाला सर्वांना तर माहिती असेलच.
पण भाऊ येता येता मला पाडोळीवाल्या त्या माऊलीचा फोन आला होता. बघा आता पाडोळी इथपासून कुणीकडे घनसावंगी तालुक्यामध्ये खरंच हा वारकरी संप्रदायाचा भाऊ आहे. आणि भावाची एकच कर्तृत्व असतं, लक्षात ठेवा, ते म्हणजे गावामध्ये सद्भाव आणि प्रेम ठेवणं. आपला वारकरी संप्रदाय जिवंत तगून ठेवणं. साधू भूका भाव का धन का भूका नाही, अरे जो धन का भूका फिरे सो तो साधू नाही. कबीरजी म्हणतात, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडे रहने दो म्यान. अशा या साधू वृत्तीचे माणूस असणारे आमचे भाऊ असतील, भाऊ महाराज असतील. म्हणजे अशा माणसांना महाराज आला तर महाराजाला पॉकेट मिळतं, डिझेल पाण्याचा खर्च मिळतो. पण या असे इमारतीच्या पायाचा चिरा होणाऱ्या माणसांची वारकरी संप्रदायामध्ये संख्या फक्त बोटावर मोजण्याजोगती आहे. म्हणून पुनश्च एकदा आपण भाऊ आणि भाऊंच्या वारकरी संप्रदायाच्या प्रती असणाऱ्या प्रेमाबद्दल टाळ्या वाजूया. आणि आता फक्त 45 मिनिटं राहिलेली आहेत. कमीत कमी प्रमाण घेऊन नवीन विषय आहे, अपरिचित अभंग आहे. म्हणजे जोपर्यंत तुकाराम महाराजांचं तुका म्हणे येत नाही तोपर्यंत महाराजांनाही मेळ लागत नाही. अरे हा अभंग कुठला आहे? मग तुका म्हणे आलं की लगेच तुकाराम महाराजाच्या गाथेमध्ये आपण जातो. मोबाईलने मोठी क्रांती केली, नाही तर आम्हाला गाथाच घेऊन फिरावं लागलं असतं, नाही तर तुम्ही आमच्या कमरात लाता घातल्या असत्या. कुठला अभंग काही सांगतो, ते मोबाईल आलं आणि त्याच्यात निघलं की लोक म्हणजे ओके ओके बरं बरोबर बरोबर विठ्ठल विठ्ठल. माझ्याकडे जास्त वेळ नाही, जास्त प्रमाणामध्ये मी घुसणार नाही. हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि ज्याकरिता मी हा एवढा 300-350 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे, हा विषय तुमच्यापर्यंत यावा. एका माणसानं मला प्रश्न असाच विचारला, म्हणे महाराज तुम्ही MA MPhil PhD BEd 5-6 डिग्र्या घेणारी माणसं उगच अडाणी माणसाला घुमवता राव. मी म्हणलं झालं काय? ते म्हणाले, अहो तलवार हातामध्ये घेऊन माणसं कापणाऱ्या शिवाजी महाराजाची आमच्या तुकाराम महाराजांना रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या साधूला काय गरज पडली? भजनी पै विक्षेप तेची पै मरण नवाजावा क्षण एक वाया. तुकोबाराय म्हणतात माझ्या भजनामध्ये विक्षेप येतोय. हा विक्षेप कोण आणतोय? उच्छेद हागे मांडला रोकडे विठ्ठला परचक्रा. परचक्रानं उच्छेद मांडलेला आहे. ते पुढचा प्रश्न त्यानं टाकला, अहो म्हणे परचक्रानं उच्छेद मांडला तर फ्रेंडशिप होती म्हणे पांडुरंगाशी. कुणाची? तुकाराम महाराजाची. शब्द बघा, ते म्हणालो पांडुरंगाची तुकाराम महाराजाची फ्रेंडशिप आहे. तुकाराम महाराजानं पांडुरंगाकडे मागणं घालायला पाहिजे, तर या शिवाजी महाराजाच्या काय नादी लागले? 900 कन्या पुत्र होती तरीही का करणे. 400 वर्षापूर्वी विज्ञान सांगणारा साधू आपल्या मराठी मुलकामध्ये जन्माला आला. त्याचं म्हणणं असं होतं, जर पांडुरंगाला नवस बोलला, पांडुरंगाला जर नवस बोलला तर नवस पटकन पूर्ण झाला असतो. आपण वाचत नाही, लक्षात ठेवा. तुकाराम महाराजानं विज्ञान 400 वर्षापूर्वी सांगितलं, अंगी दैवत संचरे मग तेथे काय ओरे. आम्ही बागलांना कीर्तनाला गेलो होतो आणि शिवकीर्तनाची धुमाळी सुरू झाली. एका अक्काच्या अंगात आलं. मी कीर्तन थांबवलं, अक्काला विनंती केली. तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनामध्ये अंगात येता कामा नये, नाही तर देव अंगासहित घेऊन जात असतो. त्या लगेच शांत झाल्या. म्हणजे याचा लक्षात ठेवा, आपल्यामध्ये थोडा मनोविकार जडलेला आहे. देव प्रत्येकाला आवडतो, पण बऱ्याचदा मला वाटतं की माझ्या अंगामध्ये साक्षात तुकाराम महाराज संचारतात असं वाटणं वेगळं आणि संचारणं वेगळं असतं. मला वाटणं याच्यात अपराध नाहीये, पण दुसऱ्याला दाखवणं हा महाअपराध आहे. तुकाराम महाराज वावळ महाराजाच्याच अंगात काय येतील? त्यानं असं केलं काय? बरं यानं काही केलं असेल तर दुसऱ्यानं तरी काय पाप केलंय? मायबापांनो लक्षात घ्या, आपला संप्रदाय आणि आपली संस्कृती बदनाम करायला कुण्या मुंबाजीची आणि कुण्या अफजल खानाची गरज नाहीये. आपल्यामध्येच आपण असे कृत्य करतो की त्यातून आपला संप्रदाय आणि आपला धर्म बर्बाद होऊन जातो. म्हणून आपला धर्म टिकवायचा असेल, शिकल्या सवरलेल्या माणसांपर्यंत जर पोहोचवायचा असेल, तर त्याचं उत्तम साधन 2 वर्षापूर्वी न्याहारी नावाच्या रूपानं मी शोधलो. आम्ही वाढपे हो, आम्ही कुक फक्त
ते फक्त व्यवस्थित मांडायचं, सगळं तुकोबारायाचं असतं. म्हणून शिकलेल्या माणसाला सुद्धा, अगदी राठोड असणारे नागपूरच्या पोलीस आयुक्त पदावर काम करणारा माणूस सुद्धा म्हणतो की महाराज आम्हाला पण ते रोज पाठवत जा. याचा अर्थ अमेरिकेतल्या वॉशिंग्टन पर्यंत जो विचार आजही लोकांना पडतो, 1 मिनिटाचा व्हिडिओ पण 1,00,000 सव्वा लाख लोकांपर्यंत ते ऐकल्या जातो. ज्यांना मी पाठवतो असे 12,000 लोकांना मी रोज पाठवतो आणि 12,000 लोक आता साहेब मला म्हणाले त्या ग्रुपवर मी पाहतो. लक्षात घ्या, हा वावळ महाराज 0 आहे, पण तुकोबारायाचं वाङ्मय आजही MA MPhil अगदी डॉक्टर इंजिनियर झालेल्या माणसांना सुद्धा वैचारिक बळ पुरवतं आणि त्याला जगण्याची प्रेरणा देतं. म्हणून तर जगद्गुरु आहेत. विठ्ठल विठ्ठल. अशा तुकाराम महाराजांनी 16 वर्षाच्या शिवाजी महाराजाकडे न जाता पांडुरंगाकडे जायला पाहिजे. आम्ही त्या खेडला कीर्तनाला गेलो आणि माझ्या गाडीत एक जण बसलं, संत निरंकारी बाबाचं. आता त्याला म्हणणं काय नाही, पण हे अशी हवा भरतात ना, तो माणूस नारदाच्या गादीवर उभा राहायला तयारच होत नाही. बसल्या बसल्या ते मागून म्हणलं, महाराज 7 ते 12 नोकरी करताना बालानंतर हे सगळे धंदे करता, तुम्हाला थकवा नाही येत का हो? म्हणलं नाही येत महाराज. लोकांनी पाय धरले की आमच्यातला हरामखोर माणूस मरून जातो आणि आपल्याला सुद्धा चांगलं काहीतरी करण्याची भावना तयार होते. पण नाही, पण एवढं फिरता फिरता तुमचं कोणी ऐकतं का? लोकांमध्ये बदल होतो का? आता कीर्तनाला 5 मिनिटात उभा राहायचं नाही, हे म्हणतोय तुम्ही जे सांगता त्याने लोकात बदल होतो का? म्हणलो महाराज, ज्यानं तुकाराम महाराजाचं ऐकलं नाही, ज्ञानोबा माऊलीचं ऐकलं नाही, अशा 12 मावळातल्या या लोकांना आम्ही काय सांगणार? म्हणले मग एवढा आटापिटा कशासाठी? नाही, जेव्हा मरण येईल आणि यम वाढायला येईल तेव्हा यमानं आपल्याला कडावर घ्यावं आणि यांचं टंगडं वाढावं. जे ऐकू ऐकू मेले त्यांचं टंगडं धरावं आणि जो सांगू सांगू मेला त्याला कमीत कमी नरकापर्यंत घेऊन जाताना कडावर तरी न्यावं. टंगडं धरण्यापेक्षा कडावर बसायला मिळावं म्हणून कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनानं तुम्ही सुधारताल का आम्हाला माहिती नाही, पण आमच्यातला हरामखोर माणूस सांगू सांगू सुधरतो. हे जिवंत उदाहरण आहेत, लक्षात ठेवा. अरे वाल्याचा जर वाल्मिकी होत असेल तर तुमच्या माझ्या शरीरामध्ये आपला जो DNA, आपला जो बोन मेरो आहे, तो ज्ञानोबा, तुकोबा, सावतोबा, गोरोबा, तानाजी, येसाजी, सूर्याजी, बाजी, मोरारबाजी अशा 18 पगड जातीच्या वारकरी संतांचा आणि मावळ्यांचा आपला बोन मेरो आहे, आपला DNA. एवढा पवित्र DNA असताना सुद्धा मग आपल्यामध्ये फरक पडणार नाही का? फक्त प्रयत्न करायला पाहिजे, कारण माती मातीच असते, पण त्या मातीला आकार देणारा माणूस मिळाला की त्याचा देव झाल्याशिवाय राहत नाही. तसा आपल्या मातीला आकार देणारा देव आहे आणि त्या देवाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. यातले हजारो पाईक तुमच्या समोर येतील. वावळ महाराज काय सांगतो हे ऐकायला तुम्ही आलेले नाहीयेत. वावळ महाराजाच्या मुखातून तुकाराम महाराज काय सांगणार आहेत हे ऐकायला तुम्ही इथं आलात. हेच तर आपलं सगळ्यात मोठं वैभव आहे मायबापांनो, लक्षात ठेवा. हा, म्हणून तुमच्या गावामध्ये मनोउपचार करणारा, मंठ्याला एखादा डॉक्टर आहे का? मानस उपचार करणारा आहे का? पुण्याला जागोजागी आहेत. पुण्याला जागोजागी त्या डॉक्टराची गरज आहे. तुमच्या मंठ्याला का नाही गरज? मंठ्याला याच्याकरिता मी म्हणतो की आजूबाजूला जेवढे गाव आहेत, एकही वेड्या माणसावर उपचार करणारा डॉक्टर नाही. याचा अर्थ तुमच्या गावामध्ये, तुमच्या पंचक्रोशीमध्ये वेड्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टराची गरजच नाही, कारण ही सगळी माणसं समाधानी आहेत. आणि ही माणसं समाधानी काय? कारण हे कीर्तनाला येतात. आणि पुण्यातली माणसं नर्तनाला जातात. आणि ते नर्तनाला जातात म्हणून ओ माय गॉड डॉक्टर साहब इधर से रात में नींद नहीं आ रही, रात में नींद नहीं आ रही. अरे इथं शेतकरी 7 वाजता आला की तो पडला की त्याला लगेच झोप येते. 3-4 वाजता ते उठतो. आणि तिकडचा माणूस, आम्ही जेव्हा कीर्तन करून जातो ना पहाटे तिथं पोहोचतो, कारण 7 वाजेपर्यंत आम्हाला पोटोबा करायला पोहोचावं लागतं.
7 पर्यंत पोहोचलो की हाफ चड्ड्यावरचे सगळे दिसत आहेत आणि ते 2-3 वाजता सुद्धा फिरते. ताई तो एवढ्या पक्क धरतात दादाला गाडीवर, दादा रात्रीचा पडू नये म्हणून. अंधारात दिसत नाही, लाईट कमी असतो, असं फिट बांधून ठेवायचं. आणि ती किती वाजता दिसतं? 2-3 वाजता. लक्षात ठेवा, हे तुमच्याकडे दिसतं का? अरे म्हणून तर इथं पागल दवाखान्याची गरज नाही. एवढा मोठा उपचार या नारदाच्या गादी समोर आहे. अरे इथं एमडी असणारा डॉक्टर सुद्धा फिका पडतो. म्हणूनच वेडा माणूस जरी तुकोबारायाच्या गाथेकडे गेला तरी तो शहाणा झाल्याशिवाय राहत नाही. एवढं सामर्थ्य तुकोबारायांच्या गाथेचं आहे मायबापाडू. आणि हे आपल्याला पचवता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, सगळं कमवता येईल हो. बंगला कमवता येईल, काय पाहिजे ते बघा ना. आता अदानीचं काय झालं? तुम्ही म्हणताल आम्हाला आदली माहिती, अदानी नाही. अदानी म्हणजे हो जगातला 3 नंबरचा श्रीमंत गुजरातचा, बरं का अक्का. आणि तुमच्यापर्यंत तर माझा विशेष आहे ना, तुम्ही बऱ्याच वेळचा विचार करताय काय म्हणतो गवत चला हो. कारण आपल्याला छानपैकी मराठीत कीर्तन ऐकायची सवय लागली. लक्षात घ्या, पुण्यातला आल्याला महाराज ते वरच पाहून जाता कामा नाही. पण तरी समजून घ्या, तुकोबारायांना भजनामध्ये विक्षेप येतोय. त्यांना माहिती होतं देवानं आपल्याला हात दिलेत ते लुबाडण्याकरिता नाही, स्वतःचं रक्षण करण्याकरिता. म्हणून त्यांनी 16 वर्षाच्या भोसल्याच्या पोराच्या पाठीमाग माणसाचं बळ उभारावं म्हणून लेखणी हातात घेतली आणि 12 मावळातला माणूस जिवंत केला. म्हणून तानाजी, येसाजी, सूर्याजी जालन्यातून नाही गेले, परभणीतून नाही गेले, नांदेड मधून नाही गेले. इकडे हिंदू माणसं नव्हती का? मराठी माणसं नव्हती का? ये वालिकुम सलाम म्हणायचे. कोण? इकडचे. आदाब. किती बंधुभाव आपण. हमारे आदाब. त्यो कधी राम राम म्हणलाय का? बरं नमस्कार तरी म्हणला का? नमस्कार कोणत्याच देवाचं नाव नाही. बरं त्यांना नाव ही ठेवायचं नाही, लक्षात घ्या. पण ते जेवढं कट्टर झालंय त्याच्या देवाबद्दल, आपण झालो का? का होत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आपल्याकडे इतकं जतावळ झालंय. काल परवा मला आत्ता म्हणाले, भाऊ कोणतरी आलं म्हणलं पिंडाला बेलाचं पान चिटकवा, सगळे पोरं पास होतील. आमच्यासारखे लोक नोकरीतून बेदखल होतील ना. वर्गात शिक्षक न्यायचाच नाही, पिंड न्यायची आणि त्याला बेलाचं पान चिटकवायचं म्हणजे सगळे पास होतील. अरे भावनेच्या भरात तुम्ही असं बोलून जाता. लक्षात ठेवा, दुसरं लॉकडाऊन लागलं तेव्हा आपल्या पोरानं मोर्चा काढा होता, मोर्चा. त्यांचा कोण हिंदुस्थानी भाऊ आला ऑनलाईन आणि त्यानं सगळ्यांना आव्हान केलं की तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस वरती मोर्चा न्या, परीक्षा घ्यायची ना ऑनलाईन घ्या. आता तुम्ही म्हणता ना ऑनलाईन परीक्षेचा काय प्रॉब्लेम आहे? अरे हे मोर्चा काढणाऱ्या सगळ्या भुसनाळ्यांना माहिती होतं ऑनलाईन परीक्षा होणार नाही, कारण क्लासच झाले नाही. ऑनलाईन परीक्षा घेतील कसे? मग ऑनलाईन परीक्षा घे म्हणले ते म्हणतील तुम्ही सगळे पास. कोरोनात पास झालेल्या अवलादी कोणत्या कोणत्यात हात वरती करा बरं. अरे यांना वाचताच येईना, लिहिता येईना. एकाला मी म्हणलो अरे अभ्यास कर नाहीतर कोरोना येईन. ते मला आत्ताच नका येऊन देऊ. म्हणलो तुला काय प्रॉब्लेम आहे? ते म्हणला मी 12वीला आल्यावर येऊ द्या. 12वीला आल्यावर येऊ द्या म्हणे. हो मी 10वीला तसाच पास झालो ना. 10वीला पेपर न लिहिता ह्यावलादी पास झाल्या. आणि ह्या जर पुढे डॉक्टर इंजिनियर बनल्या, घर अर्ध्या रात्रीत पडल्याशिवाय राहणार नाही. आणि दवाखान्यात गेलेला माणूस स्मशानाचा मित्र झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात, हे भयंकर आहे. मग लक्षात ठेवा, जे फुकटात मिळतं पंक्तीतलं खाल्लेलं लगेच तांब्या हातात घ्यायला लावतं की नाही? सर्वे करा तुम्ही. जेवढे पंक्तीत लोक त्याच्यातले 25% तरी लोक पांदीत दिसतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हसण्यावरी नेऊ नका. आमच्या पोरानं 10वीला फुकटात मार्क मिळवले, त्याचा परिणाम अख्ख्या समाजाला भोगावा लागणार आहे. मायबाप तर सोडा जो
पगार घेणारा गुरुजी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. म्हणून पुत्र व्हावा गुंडा झाला पाहिजे. हे नुसतं गुंड्या काढतोय, कॉलर माग घालतोय आणि त्याला वाटतं झालं गुंडा. कारण गुंडा व्हायला क्वालिफिकेशन लागत नाही. एखाद्या तरी बाईनं HSC पास केलंय का, SSC पास केलंय का, BA केलं का, MA केलं का, फक्त सुरा धरता आला पाहिजे आणि हृदय कळलं पाहिजे. 11वीच्या पोरानं खून केला आणि इकडंच चाकू खुपसायला लागले. मारणारा मरानाच. ते म्हणले क्यों नाही मर रहा आहे. दुसऱ्यानं सांगितलं गधो इधर कलेजा है. हे असले आपले सायंटिस्ट बाबा. लक्षात ठेवा, या पोरांना जर ताळ्यावर आणायचं असेल तर यांच्याकडे एकच डॉक्टर आहे आणि तो डॉक्टर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जाती धर्माची बंधनं तोडून या जगामध्ये एकच महापुरुष आहे जो प्रत्येक जाती आणि धर्माच्या घराच्या भिंतीवरती महापुरुष म्हणून बसला. या पोरांना रामकृष्ण जवळचे वाटत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज जवळचे वाटतात. का वाटतात? कारण तुकोबारायांनी शिवाजी महाराजाच्या हातून असं काम करून घेतलंय. लोक विचारायला, एकानं मला विचारलं म्हणे काय पुरावेत. तुकाराम महाराज शिवाजी महाराजाचे गुरु होते, याचे काय पुरावेत. म्हणलं माझ्या घरी ये, तुला पुराव्यानं पुरून टाकतो. पुरावे उपलब्ध आहे. जानोजी भोसले नावाचे हुद्देदार आहेत त्या देऊचे. महाराजांना वारंवार पत्र लिहिलेलं आहे, विचारणा केलेली आहे. महाराजांचा राज्याभिषेक व्हावा तेव्हा महादेव बाबांना बोलून महाराजांना त्यांना वर्षासन दिलेलं आहे. नारायण बाबा छत्रपती संभाजी महाराजांकडे जावं आणि राजांना सांगावं, राजे सुलतान वारी करू देत नाही. 800 सैनिक दिले त्या वारीच्या संरक्षणाकरिता. जेव्हा संभाजी महाराजाचा मुलगा शाहू राजे यांना देहुगाव दिलंय वर्षासन म्हणून, राजाराम महाराजाचा मुलगा दुसरे शिवाजी यांनी येळवंडी नावाचं गाव दिलेलं आहे. अरे किती पुरावे असावेत. लक्षात ठेवा, जे स्वराज्य उभा राहिलं त्याची पायाभरणी ही तुकोबारायाने केलेली आहे. त्याचं श्रेय त्याला मिळलं पाहिजे. साधारण उदाहरण आहे, मी म्हणतो त्या 12 मावळातूनच ही माणसं का तयार झाली. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी. तुकोबाराय सांगतात, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार, सकळ त्यांचा भार स्वामी वाहे. अरे तो औरंगजेब म्हणायचा, या खुदा ये सिवा को पोलाद दिल आदमी कहां से मिल जाते हैं. कारण तो औरंगजेब म्हणायचा, मेरे पक्ष में आ जाओ, जो चाहिए वो देने के लिए तैयार हो. वतन चाहिए वतन, पैसा चाहिए पैसा, दौलत चाहिए दौलत. पण यांनी म्हणावं, सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, तृणवत तनु सोने हे पाषाण, पायी का त्या भिन्न नाही स्वामी. म्हणजे पैशानं सुद्धा माणसं का विकायला तयार नव्हती. कारण तुकाराम महाराज सांगत होते, तुका म्हणे धन आम्हा गोमासा समान. आणि माझ्यासारख्या महाराजांनीच म्हणावं, लय गरिबी चालली तुकाराम महाराजाची, तुझं जळा ना, पिळकतय पिळकतय पिळकतय. अरे 12व्या शतकापासून तुकाराम महाराजाच्या घरात सावकारकी चालत आली आहे. शिवाजी महाराजाच्या घरामध्ये श्रीमंती आली ती मालोजी राजांना श्रीगोंद्याला धन सापडल्यानंतर. त्याच्या अगोदर 200 वर्ष तुकाराम महाराजाच्या घरात सावकारी आहे. ज्या सावकाराकडे शिवाजी महाराजांना गवताचं पात गहाण ठेवावं, त्या सावकाराची मुलगी तुकाराम महाराजांना. माझ्यासारख्या महाराजांना म्हणावं, चुलत जळाला. अरे तुला चुलीत घालायचं का मग ते प्रमाण देतात, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. अरे दिवट्या छत्री घोडे हे धनाकरिता नसतात, एखाद्या सद्गुरूला आपल्या दारापर्यंत आणण्याकरिता असतात. कारण तुकोबाराय म्हणतात, मान दंभ चेष्टा ही तर शुक्राची विष्ठा त्याच अभंगात. अरे हा जो बाळ राजे मला सन्मान देताय दिवट्या छत्री घोड्यावर बसून येण्याचा, हा मला डुकराच्या विष्ठेगत भासतो. म्हणून तुका म्हणे देवा मज सोडवणे धावा. आणि तिथं वावळ महाराजांना म्हणायचं, लयच गरिबी होती, याच्या पॉकेटातले पैसे कमी केले पाहिजे म्हणजे रडणार नाही. विठ्ठल विठ्ठल शिवाजी महाराज
महाराजांना उभं करण्यासाठी तुकाराम महाराजानं ते 11 अभंग ल्यावे आणि त्या 12 मावळातल्या लोकांना सांगावं, थोडाची स्फुलिंगे बहुत दबाग्नी वाढता इंधनी वाढविला. अरे वेड्यांनो, शिवाजी नावाची ही थिनगी आहे ना, ही बारीक जरी दिसली तरी हिला फुंकर घाला, ही भडाग्नीचं रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. अशा शिवाजी महाराजानं रायरेश्वरावर जावं. असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणारांची, येरभाई आणि तड्या छातीवर ते जुलूम रगडीत जाणारा, त्याने यावे भीती नामा सुलतानांची, खैरनाता दुष्ट जनांची, जगणे मरणे कशी आता, अन्यायाचा फोडू माता. असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणारांची. 16व्या वर्षी प्रतिज्ञा घ्यावी. किती माणसं? 7 माणसानं स्वराज्य उभा राहू शकतं. वेड्याला जरी म्हणलं असतं तर ते नाही म्हणलं असतं, पण शिवाजी महाराजांना करून दाखवलं. का? कारण चांगल्या कामाची सुरुवात अशीच व्हावी लागते. जर चांगल्या कामाची सुरुवात दणकेबाज झाली तर समजायचं आपली जागा येरवाड्यात आहे. आणि दणकेबाज नाही झाली, अडचणी आल्या तर माणसानं समजून जायचं आपण राईट चाललोय बरं का. लोक तुम्हाला नावं ठेवायला लागले, लोक तुमची निंदा करायला लागले. निंदक न्यारे राखिये जैसे अंगणी कुटी बंधाई, बिन साबुन बिन पाणी के निर्मल करे सुभाई. ही माणसं. तसंच शिवाजी महाराजांना 7 माणसानं प्रतिज्ञा घ्यावी, तोरण्यावर जाऊन मग महाराजाला कळावं, अरे स्वराज्य स्थापन करायचं असेल तर पैसा पाहिजे, शस्त्र पाहिजे, अस्त्र पाहिजे, काहीच आपल्याकडं नाही. आणि ते देहूला आले आणि सद्गुरूला म्हणू लागले. ते पहिल्या चरणात. पायी गजी जा